त्यांनी इतकी छान व्यवस्था केली आपल्यासाठी. किती छान आहे सगळं. खूप आवडलं. हॅलो सर. हॅलो मॅडम. तुमचं बुकिंग आहे का? काय माहिती. अहो राघव कर्णिक. हा येस येस कर्णिक कर्णिक. तुमचीच वाट बघत होतो. स्वागत आहे सर तुमचं. आणि बॅग घेऊन जा. हॅलो. हा गेस्ट आलेत पटकन लवकर वर. हा लवकर आहे लवकर आहे. सर फारच थकलेले दिसताय तुम्ही. हो का असेल. या मॅडम या 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 ठेवा खाली. मॅडम सर प्लीज तुम्ही तुमचे शूज आणि चपला काढा. कशाला? पाय धुवून काढायचे. प्लीज 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 आय इन्सिस्ट. प्लीज 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 बस प्लीज. मी करते ताई. हे कशासाठी आहे सगळं? पारंपरिक पद्धत अतिथी देवो भव त्या संकल्पनेनुसार आम्ही हे सगळं सुरू केलं. छान वाटलं मला. अतिथी देवो भव. तुम्ही आम्हाला देव मानता. पण एक प्रश्न आहे तुम्हाला. हा सर विचारा ना. हा मग विचारतो. एक मिनिट. छान आहे. खूप छान आहे. थांबा. हार घ्या. हार घाला प्लीज. हे काय? अहो नको असू दे. थँक्यू ताई. नाही नाही थँक्यू. छान चांगली गोष्ट आहे. तुम्ही आम्हाला देव मानता. पण तुम्हाला असं का वाटलं की देव डायरेक्ट तुमच्या हॉटेलमध्ये उतरणार आहे? म्हणजे काय हे एवढा छान खर्च केला, छान हॉटेल बनवलं तुम्ही, पण इथे येण्यासाठी एखादी चांगलीशी वाट नाही बनवू शकलात तुम्ही? मला गाडी कुठेतरी पार्क करावी लागली आणि तिथून अक्षरशः जंगल डोंगर दऱ्यामधून आम्ही चालत आलेलो आहोत. आणि हे काय इथे गाड्या कशा काय आल्या? ह्या गाड्या येऊ शकतात, मग आमची गाडी का नाही आली? हव्या गाड्या तळ्यापर्यंत पोहोचतात. म्हणजे मला वाटतं तुम्हीच रस्ता चुकलात. इथे यायला की नाही सरळ रस्ता आहे. तुम्ही चुकीच्या रस्त्याने आलात. पुढच्या वेळी याल ना ते आता सरळ रस्त्याने या. सरळ रस्ता आहे? हो येऊ आम्ही सरळ रस्त्याने. पण छान आहे. मला खूप आवडलं. निवांत वाटतंय आणि आता आमचा थकवा पण निघून जाईल. हो की नाही? हो अहो हे तर काहीच नाही. अजून इथे खूप काही काही बघण्यासारखं आहे. या ना प्लीज या. हो चला. अहो चला. मला रेंज आहे. अहो हे बघा मला रेंज आहे. वर्षाताई. आनंदी पोचलात का ग तुम्ही? मिळाली ना जागा तुम्हाला? नाही दादाचा फोन लागत नाहीये पण तुझा फोन लागला. हो त्यांना रेंज नाहीये. ए मला सांग कसा वाटला तुला माझा प्लॅन? वर्षाताई खूप छान आहे प्लॅन. सगळं खूप छान आहे इथे. थँक्यू. पण खरं सांगू का तुमचा दादा तुमच्यावर खूप चिडलाय. आणि इथे इथे येऊन पण कामच करतायत. अरे लॅपटॉप घेऊन बसलेत. आता तुम्ही सांगा बरं इथे येऊन पण कामच करायचंय का यांना? तुम्ही काही काम करायला पाठवलंय का इथे? बरोबर आहे तुझं. असं कसं काम करतोय तो? आणि मुंबईला गेल्यावर काम करायचंच आहे ना. त्याला सांग ही वेळ त्याची तुझ्यासाठीची आहे म्हणावं. बोल तू बायको आहेस ना तू त्याची. हो पण मी असं कसं बोलू त्यांना? हो मग. आणि बोलली नाहीस ना आनंदी तर तुमचा अख्खा हनीमून केस स्टडी करण्यात जाईल. तो लॅपटॉप काही खाली ठेवणार नाही हातातून. अगं एवढा न्याय मिळवून देतो तो लोकांना. मग तुझी केस घेऊन जा ना त्याच्याकडे. हा हे पाय माझे. बघा ना माझ्या लक्षातच नाही आलं. वर्षाताई तुम्ही ना बरोबर सांगताय. आज मी यांना सांगणार आहे. काम वगैरे काही नाही.
कुठे गेले दिसत पण नाही. रमाताई, हा काय म्हणालीस? वर्षाताई नंतर करते. हा चालेल चालेल. हा एन्जॉय. बाय. काम पटापट करून घ्या. पण मी आत्ताच सांगते, मी जेवायला एकटी जाणार नाही. जेवायला आपण एकत्र जायचंय. आनंदी, काय झालंय? काही झालं नाही हो, बस आठवण करून द्यायला आलीये तुम्हाला. रेंजच्या नादात रात्र झाली हेही लक्षात नाही आलं तुमच्या. तुमच्यासोबत तुमची बायको आहे, विसरलायत का तुम्ही? असं नको बोलू ग, हे अर्जंट काम आलं म्हणून. बरं ठीक आहे, आपल्याला एकत्र वेळ घालवता यावा म्हणून आलोय ना आपण इथे. हे बघा वकील राघव कर्णिक, मी तुमच्याकडे माझी केस घेऊन आली आणि मला न्याय हवाय. तुम्ही माझ्यासोबत जेवायला यायचंय. एवढी रागवली असतो? नाही, केस हरले ना तर नक्कीच माझा राग बाहेर येईल. मग मॅडम, तुम्ही तुमची केस जिंकलेली आहात, कारण तुमच्या समोरच्या पक्षाने केस लढण्या अगोदरच हार मानलेली आहे. म्हणजे आपण आता डिनरला जातो. चल. आधी कपडे बदलायला हवे ना. छान तर आहे. अजून काही वेस्टर्न आणलेस का? तुमच्याबद्दल बोलते मी तर मी हळूहळू गरम आहे. बोललो तुम्ही मीठ किती याच्यात? मॅम नाहीये. काय नाहीये, तुला भरपूर मीठ लागतं, त्यामुळे जास्त मीठ टाकलं तरी सुद्धा तुला कुठे कळणार आहे याच्यात किती मीठ आहे. मॅनेजर कुठे तुमचा? मॅनेजरला बोलवा. सर मॅनेजर कशाला ना सर, मी 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 बोलतो ना तुमचे. अहो तू थांब जरा. मॅनेजर. सर मॅम तुम्ही सांगा ना प्लीज. सर मॅनेजर. अजिबात नाही, मॅनेजरला बोलवा. मॅनेजरला बोलवा. घे पाय माझे. हे कसलं हनीमून, ह्याच्यापेक्षा तर आम्ही घरीच बरे होतो. थँक्यू. पण ठीक आहे, आता किती वेळा थँक्यू म्हणणार आहे, लक्षात आलं माझ्या. हॅलो. हा बोला बोला बोला. एवढं सगळं करण्यात काहीच अर्थ नाहीये. त्यांनी तारीख काय सांगितली? मी नाही झोपणार. मी का झोपायचं? यांनी त्यांची कामं करायची आणि मी झोपायचं. मी जागीच राहणार यांची वाट बघत. अशीच बसून राहणार, झोपणार नाही. पण बरं, मी सांगितलेलं आता सगळं नोट करून घेतलं तुम्ही? कन्फर्म? याच्या पुढे अशी चूक होणार नाही. हा, अजिबात चूक होता कामा नाहीये कुठल्याच बाबतीत. आणि जितके डॉक्युमेंट्स, फोटोज वगैरे जे काही जमा केलेले आहेत त्याची कुठेही वाच्यता करायची नाही. मी नाही झोपणार, टीव्ही बघते.
काय टीव्ही पण नाही लागत आहे. पुस्तक वाचत बसते. ते नाही झोपणार. झोपू नकोस आनंदी. व्हॅन गेली की काय बाबा? व्हॅन गेली नाही ना अजून? नाही गेले अजून. चिंगू लक्षात आहे काय करायचंय शाळेतून त्यांना? हो हो लक्षात आहे. होमवर्क दिलाय तो लिहून आणायचा. व्हेरी गुड. अश्विनी वहिनी हे बघा चिंगी शाळेत निघाली. मी करून दिली तयारी. बॅग पण मी भरली, डबा पण मी बनवला, तो पण मीच भरला. हो का? छान छान. केस पण छान विंचरले. हो हे पण मीच बांधलेत. आनंदी नाहीये ना सध्या. सकाळी लवकर उठून करते मी सगळं. येतो मग. काय तू? कुठे कुठे चाललीस? व्हॅन कुठे आली अजून? आतू बाबा कधी असं थांबत नाही व्हॅन येईपर्यंत. हो का? हो. आतू व्हॅनचा काही टाइम नसतो. ती कधी पण येते. तू जावर मी जाऊ शकते. नक्की? अगं हो खरंच तू जावरती. नाहीतर ती आजी पडायची. पडली वगैरे ना तर तुझ्या सगळं टाकेल. जा तू पटकन. हो ग. अगं चिंगू किती ग काळजी तुला सगळ्यांची. टाटा. बटाटा. बाय बाय. आज पण शाळेला सुट्टी. हा माई बोल. आता बोल काय? आता तू बोलायचा आणि आम्ही ऐकायचं. बोल कायचा. मग आनंदी अगो कसं चाललो आता तुझं हनीमून? हा बरोच चाललो असतलो. बाका माहितीये ना बरा बाया तुझा. तुका कसं मुंबईचो नवरो गावलो ना. सगळा कसा छान छान चाललेला. नशीब काढलोस तू. आमचा काय गावाकडे कसा लगीन झाला, देवदर्शन झाला की आपला लागा संसार. पण तुझा तसा नाही. अगो लग्नानंतर इतक्या दिवसांन का होईना पण आता तरी हनीमूनात मिळाली ना. हा सगळं व्यवस्थित चालला ना थैसर? बरा हा महाग असतला ना सगळा थैसर? असतला. एवढं नंदन खर्च केलेलो असा जागा पण तशीच असतली ना. बरा गो बरा. मजा तुझी. मजा कर चांगली मजा कर. काय सांगू माई तुका मजा वाटता पण हे रात्रभर काम करत होते. बोलायला तरी वेळ होता का यांना? काय गो आनंदी लाजतोस की काय? माई तुका करताय हा नंतर फोन. होय होय आमच्यावर बोलू का तुका खैर असतो. बर हाय काय काय मुंबईत गेले ना की सावशीत फोन कर. काय घाय ना या. आता चालू दे तुमचा काय ता हनीमून. हा मजा कर मजा. आणि आठव ठेवा. हा ठेवतोय. ते दगडामुळे पाणी भिवण्याचा आवाज
ऐकू येतोय. पाण्यावर कशाला राग काढायचा? पाण्याला सुद्धा दगड लागू शकतो. तू तुझ्या गावी दगड धोंड्यावरून चालणारी मुलगी, तुमच्या गावी असं नदी तलावामध्ये दगड कधी भिरकावलायस का? तुला माहितीये, मी जर का दगड भिरकावला ना तर कितीतरी टप्पे घेत घेत अगदी त्या टोकापर्यंत जाईल. अहो इथे तर झोपाळा नव्हता. पण तू म्हणाली होतीस ना की तुला झोपाळा आवडतो. हो, मला वाटलं तुमचं लक्षच नव्हतं माझ्याकडे. रेंज मध्ये अडकून पडलं असं वाटलं होतं मला. छे, बाकी कुठे असो वा नसो तर तुझ्याकडे माझं नेहमीच लक्ष असतं ना. हा, बस बस. हा, बिंदास बस. हा. एकदम मजबूत बांधलाय मी. बायकोला पडू देणार नाही मी. काय बघताय तुम्ही? हसू नका असं. आम्ही हनीमूनला आलेलो आहोत, काम करायला नाही. त्यांना काय सांगताय तुम्ही? अरे मग काय झालं? घाबरायचं कशाला कोणाला? आपण हनीमूनला आलेलो आहोत ना. आम्ही हनीमूनला आलेलो आहोत इथे. ही माझी बायको आहे आणि आम्ही इथे छान एन्जॉय करायला आलेलो आहोत. अहो पुरे आता बस तू झोपाळ्यावर बस. काय म्हणालीस? चुकलं माझं. तुम्ही बसा इथे. नाही नाही, आधी म्हणालीस पुन्हा म्हण. अहो खरंच चुकलं माझं. असं कधीच नाही म्हणणार. मग मी झोपाळ्यावर पण बसणार नाही. आधी म्हण. नक्की? नक्की म्हण. प्रयत्न करते. तू बसा तुम्ही. परत तेच. मी बसणार नाही. बोल. अहो अहो तू बसा झोपाळ्यावर. ठीक आहे, जमतंय. येस. आता वाटतंय हनीमूनला आल्यासारखं. हा राघवा, काय कसं चालू आहे? छान आहे सगळं. वा वा, ऐकून बरं वाटलं रे. तुला कोणाचा फोन वगैरे आला होता का रे बाळा? हो. नाही म्हणजे कसं, तू कामाचा माणूस ना, फोन येऊ शकतात ना तुला बाळा, म्हणून आपलं विचारलं मी. नाही, दुकाने नाहीये तिथे. काय सांगतोस? खरेदीसाठी एकही दुकान नाही? देवा रामा शिवा गोविंद, काय करायचं मग आता? आता तू आम्हाला काय आणणार आहेस? काहीतरी आणावं लागेल ना. आता बाहेर गावी गेल्यास म्हटल्यानंतर काहीतरी आणशील ना तू आईसाठी. आता काहीच नाही आणणार तू. तलावात भरपूर पाणी आहे, घेऊन येऊ? गंगेचं आहे का? तर घेऊन ये. हे काय बोलतेस? अरे बाबा फोन ठेव, बोलत काय बसलस राघवा? अरे मला काम आहेत. हा ठेव ठेव. काय झालं आई? आकाशी हात वारे काय करतेस? सांग ना काय झालं? काहीच नाही कळलं त्याला चिंगीचं. आणि मी नाही कळू दिलं. आहे की नाही तुझी आई हुशार? चिंकी अजून आली नाहीये शाळेतून. अरे देवा, काय करायचंय चिंगीचं? मला पण टेन्शन आलंय. मी तर तिच्यासाठी छान खाऊ पण बनवून ठेवलाय. मग चिंगीला आधी शोधायला हवा. मी बघून येते. मी पण बघून येते. आलेच? हो का? बरं. अगं बाई, मी काय करू घरी एकटी?
आनंदी, अरे आनंदी, आनंदी, सगळं व्यापून टाकलंस तू आनंदी. आता माझा राघव माझ्या प्रेमपाशी येऊन व्यक्त होत नाही ग. माझी चिंगी पूर्वी आई आई करत झोपेतनं उठायची आणि रडायची. आता ती रडत नाही. माझ्या घराला आता तुझी सवय झाली. आता ही रमा फक्त आठवणीतच राहिली. मला इथे थांबण्याची इच्छा नाही आनंदी. तू सगळं व्यवस्थित सांभाळलंयस. मला आता इथे अडकून नाही पडायचं. एकदा फक्त मला माझ्या राघवला सुखी बघायचं. एवढं बघितलं ना मग मी निघून जाईन. कारण माझ्याकडनं काही होणारच नसेल. हा तास कशासाठी म्हणजे मी निघून जाईन आनंदी. आनंदी, तू इथे आहेस होय? तुला कुठे कुठे नाही शोधलं? सरप्राईज आहे. भीती वाटते का? अरे हा, नाही नाही, भीती नाही वाटत आहे. नक्की? छान चाललंय दोघांचं. मी गेल्यापासून राघवला एवढं आनंदात मी कधीच पाहिलं नाही. त्याच्या आयुष्यातला हा आनंद तू घेऊन आलीस आनंदी. पण आता यापुढे नाही बघू शकत मी. त्रास होईल मला. निघून जायची हीच योग्य वेळ आहे. भीती वाटते का तुम्हाला? नाही नाही वाटत भीती. दादा, हे पाणी किती खोल आहे? 3 माड. म्हणजे 3 नारळाची झाडं खोल आहे. अरे बापरे. हो, पण तुम्ही त्याचा आता विचार नका करू. आजूबाजूला बघा ना किती छान दिसतंय. असा हात करा. किती छान वारं सुटलंय. डोळे बंद करा. असा हात करा. किती छान वाटतंय ना? हो, छान वाटतंय. आनंदी, कालच्यासाठी सॉरी. म्हणजे मी पूर्ण वेळ कामातच होतो. ऍक्च्युली ते अचानक काम आलं आणि मी तुला वेळ दिला नाही. आय एम सो सॉरी. ठीक आहे, समजू शकते मी. पण आता कामाबद्दल नको बोलायला. आपण दुसरं काहीतरी बोला. हो, दुसरं काहीतरी बोलूया. बोला ना. काय? तुम्हाला जे बोलायचंय ते बोला. आनंदी, याशिवाय चांगली वेळ नाही मनातलं सांगायची. ह्या वेळेची मी आजपर्यंत वाट बघत होते. रमाताई, अहो, काय काय झालं? काय नाही, घाबरू नका तू. माझंही तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुम्हाला असं का केलं तुम्ही? किती
घाबरले होते माहितीये. मला नाही बोलायचं तुमच्याशी. लागतंय आनंदी. लागू द्या. आज झाली फुलोरी हवा, होई लुक लुक मनी काजवा, भासतो रोजचा चांदवा, कानवा नवा निघाली नवाला जवा. सूर हा कोवळा ताल वेळा खुळा, आज माझ्या मनी जागला. नाद हा वेगळा अन तुझा हा लळा, आज माझ्या मनाला गला. दरवळे ह्या मनी मोगरा, पाहता चेहरा गोजिरा, जीव होतो क्षणी घाबरा, हा जरा जरा निघेतो तुझा आसरा. अहो चिंगी, मी काय विचारलं तुला? तुझ्या शाळेतून मला फोन का आला? बोल ग बोल. जर तुझ्या बाबांशी गप्पा मारायला तर बोलवलं नसेल ना टीचरने शाळेमध्ये. चिंगी, आम्ही गेल्यापासून तू शाळेत गेलेली नाहीस ना? मला कंटाळा आला होता. कशी तोंड वर करून बोलते बघ. हा राघवा, रोज आम्ही दोघी जणी अगदी मोठ्या प्रयत्नाने, तुला तर माहिती ना तयार व्हायला किती वेळ लावते, एवढा आम्ही प्रयत्न करून कोणीला तयार करून पाठवायचो शाळेमध्ये. आणि हिचं बघ काय, ही शाळेमध्ये खाडे आम्हाला कळते आता. वर्षा, हे कसं काय घडलं? ही का नाही गेली शाळेत? दादा, मी सोडलं होतं तिला पण तीच गेली नाही. अरे पण तुम्ही दोघी होतात ना घरी. अहो आता त्यांना रागवून काय होणार आहे बरं? रागवणं तर काय करू? ही 3 दिवस शाळेत गेलेली नाहीये आणि घरातल्या कुणाला काहीच कल्पना नाही या गोष्टीची. बाबा सॉरी, पण तुम्ही गेला फिरायला, पण मला पण एन्जॉय करायचं होतं. अरे मग त्याच्यासाठी तू शाळा बुडवणार? सुट्टी जेव्हा असेल तेव्हा मी तुला घेऊन गेलो असतो ना फिरायला. मी कधी नाही म्हणतो, पण शाळा का बुडवायची? आता तुझ्या शाळेत जाऊन तुझ्या मॅडमला काय सांगायचं आम्ही, की आमची मुलगी बाहेर फिरत होती शाळा बुडवून? काय विचार करतील ते, की आम्ही पॅरेंट्स म्हणून कमी पडतो आहोत? सॉरी बाबा. ते काय नाही, तू आणि मी आपण दोघांनी उद्या तुझ्या शाळेत जायचंय. हो बाबा, मी उद्यापासून जाईन, सगळा अभ्यास करेन, पण तू नको ना रागू. चिंगी बाळा, हे बघ, कधी कधी शाळेत जायचा कंटाळा येतो, हरकत नाही, पण असं नाही करायचं. आपल्याला मोठं व्हायचंय, सगळ्यांचं कौतुक ऐकायचंय, हो की नाही? आणि जरी तुला असं वाटलं ना की आज शाळेला नाही जायचंय, तर आम्हाला सांगायचं, आम्ही नाही ओरडणार. खरंच शाळेच्या बाबतीत कधीच खोटं नाही बोलायचं. खरं तर शाळेच्याच काय, कसल्याच बाबतीत खोटं नाही बोलायचं. खोटं बोललं की काय होतं, ओरडा मिळतो की नाही? आणि ओरडा देणाऱ्या बाबांनाही नाही आवडत ते बाळा. चिंगीच्या बाबांना चिंगीला ओरडायला अजिबात नाही आवडत. मला सांग, नाही ना बोलणार खोटं?
आणि तुझ्यामुळे आजीला आणि आतूला त्रास झाला, त्यांना काय म्हणणार? बघितलंस रमा, चिंगीला आनंदीने कसं सांभाळलं ते. चिंगीच काय, आपल्या संपूर्ण घराला आनंदी खूप छानरित्या सांभाळते. तू गेल्यानंतर आपल्या घराची घडी पूर्ण बिस्कटली होती. आनंदीने ती खूप छान बसवली. आता तू गेल्यानंतर मी एकटा पडलो होतो, पण आनंदीने मला खूप छान साथ दिली. आता अर्थात मला असं दुःखात बघून तुलाही त्रासच होत असणार ना, पण का सतत आपण दुःख कवटाळून राहायचं? आयुष्य खूप आनंदाने जगता यावं यासाठी कारणं शोधता आली पाहिजेत. हे सगळं दुःख मागे टाकून पुढे चालत राहायला पाहिजे, हो ना? मलाही आनंदी राहण्याचा हक्क आहे ना, आणि मला पूर्ण विश्वास आहे की मला आनंदी बघून तुलाही आनंद होणारच. मला हेच तुला सांगायचं रमा की मला तर ते जमायला लागलंय. म्हणजे त्या सगळ्या गोष्टी मागे सारून आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा मी प्रयत्न करतोय आणि मला जमतंय. नको काळजी करूस. मी आता तुला कधीच दुःखी नाही दिसणार. मी तुला हसत दिसेल. मी आता कायम आनंदात राहीन. नाही रे राघवा, अरे माझं आहे रे ते चॉकलेट मिल्क, मला पण घ्यायचं. माझं चॉकलेट मिल्क ही घेते. अरे दादा, आनंदी कुठे आहात तुम्ही? या बाहेर लवकर. हे पण आयुष्यभरच राहणार आहे. आवडी ना तुम्ही बाहेर. हा बरोबर आहे. एवढे फिरून आल्यानंतर ह्यांना सुद्धा वेळ द्यावा लागणारच आहे. ते चांगलं नाही झालं मामी. अरे तो कप फुटायचा तुमच्या भांडणात. चिंगी बाळा, आपण समजूतदार आहोत की नाही? हा म्हणजे मी हट्टी आहे असं म्हणायचंय तुला वर्षा? अगं मग तू ऐक ना. शाळेला उशीर होईल, मला द्या. शाळेचं बरं निमित्त सांग. कसं उशीर होणार? हा जादू, हे तुझ्यासाठी चॉकलेट मिल्क. आणि तुला माहितीये काय गंमत? भरपूर चॉकलेट घातलंय मी. पी. हे घे तू तुझं पी. आनंदी, यासाठी मी हाका मारत होते. हे या दोघींना हँडल करणं ना माझ्या ताकदीच्या बाहेर आहे बाई. दमले मी या दोघींना 2 दिवस हँडल करून. आनंदी खरंच. पण तुम्ही खूप छान सांभाळलं तिला. आणि आल्यावर ओरडा पण खाल्लाय. ते जरा रागाच्या भरात झालं त्यांच्याकडून. वर्षाताई सॉरी. अगं गंमत करते मी, पण खरं तर मी रागवायला हवं तुमच्यावर. का? काय झालं? काय ग, वाजलेत किती? हा, आई उठून आली, चिंगी तयार झालीये, तरी सुद्धा तुम्ही अजून आतमध्येच. तुम्हाला उठायला जरा जास्तच उशीर होत नाहीये का? वर्षा, उठू दे ना उशिरा. काय त्यांना युद्धावर जायचंय का? उगाच आपल्या का बघ. राघवा, काय रे बाळा, झाली का झोप? हो. चिंगी, आवडलं तुझं? बाबा मी रेडी आहे, पण एक सांगू का? बोल बोल. बाबा ते स्कूल मध्ये थोडं सांगशील का तू? का मी तुझ्यासोबत फिरायला आलेले, मग मला थोडा कमी ओढा बसेल ना. चिंगीवाळा, बाबांना खोटं बोलायला सांगशील तू? थोडस खोटं, थोडस. कधी कधी आपल्याकडून चुका होतात, बरोबर? मग त्या लपवण्यासाठी आपण खोटं बोलतो. आपल्याला वाटतं की आपण जे खोटं बोलतोय ते समोरच्याला खरं वाटतंय, पण खरं तर आपण स्वतःलाच फसवत असतो. खोटं बोलल्यामुळे कदाचित सगळं सोपं होऊ शकतं, पण सतत खोटं बोललं ना की त्याची सवय लागते, आणि खूप वाईट सवय ती. चिंगी बाळा, चुकलीयस ना तू.
आनंदी काय जेवण बनवलंयस बाळा तू? 3 दिवस तू नव्हतीस ना. या वर्षांनी बाहेरचं जेवण मागवलं ग. काय सांगू तुला. काय तुला बाहेरचं जेवायची हौस होती ते सांग ना तिला. आनंदी मला पोहे आणि उपमा छान बनवता येतो की नाही सांग ना हिला मग. हो आई, हे मात्र खरंय, चांगलं बनवतात त्या. पोहे आणि उपमा छान बनवते ना ते. मम्मी जेवणाच्या वेळेला उपमा आणि पोहेच खात जाईल ना. सुरुवात करते मी आजपासून. मला जे बेस्ट येतं ना ते मी करून घातलं तुला. जेवणाची चव नव्हती ना. जेवणाच्या वेळेला जेवणच लागतं. मग जेवणाच्या वेळेला जेवण मागून वाढलं ना तुला. थांबा. अहो हा आनंदी. कधी येणार आहात तुम्ही? अरे नाही मला थोडासा वेळ लागेल. काय झालंय की ते बाबांना मी दवाखान्यात घेऊन चाललोय. का, काय झालं? घाबरण्याचं कारण नाहीये, ते रुटीन चेकअप साठी. हा बरं तू तयार राहा. मी येतोय लगेच. ठेव कधी बसा बाबा. घरी फोन केला होतास? हो चांगलंय. आता तरी जबाबदारी कळते की घरी फोन करून सांगायचं असतं. चल. वा एवढं चविष्ट जेवण ग आनंदी. बोट पण खाऊशी वाटत. आनंदी फक्त पोट नाही मन सुद्धा भरलंय. हा हा अजून काही वाढू? बस